हे बघू शकतात की लसूण जे आहे ते छान फ्राय झालेले आहेत। मी एका साईडला बटरही काढून घेतलेलं आहे। आता हे लसूण जे आहे ते मी खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे। हे बघा, आमची आज लेडीज क्रिकेट आहे, तर आम्ही आज टर्फमध्ये जाणार आहोत। आमचं जेवण वगैरे सगळं काही तिथेच आहे, पण म्हटलं तरी पण थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे करून जावं म्हणून म्हटलं त्यासाठी गार्लिक ब्रेड एका साईडला आमचा मस्त जो आपल्याला एनर्जी देतो अशी इथे हे चहा पण उकळत आहे। माझी आज खूप घाई गडबड चाललेली आहे, म्हणून मी इथे हे जे गार्लिक आहे ते छान असं ठेचून घेत आहे। यात तुम्ही बघू शकता की ठेचून झालेला आहे। आता यानंतर आपण हे काढून घेणार आहोत। गार्लिक ब्रेड बनवणं काही म्हणजे कठीण काम नाही आहे, सोपंच आहे, लगेच बनतात ते। आता हे जे हा जो गार्लिकचा ठेचा आहे, हा ठेचा मी हे जे आपलं बटर आहे त्या बटरमध्ये टाकणार आहे। आता मी इथे बटर थोडं मेल्ट करून घेतलंय, कारण की मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं आणि मला अचानक बनवायचं होतं, म्हणून आता यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये ओरिगॅनो पण टाकून देत आहे। आता माझ्याकडे कोथिंबीर नाही, म्हणून मी कोथिंबीर काही टाकत नाही आहे। परत याला मी छान असं ढवळून घेणार आहे, मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण ब्रेडला थोडं लावून घेणार आहोत। आता इथे चीज जे आहे ते मी ग्रेड करून घेणार आहे, इथे किसून घेणार आहे, जेणेकरून मला बनवताना एकदम सोपं होणार, लवकरात लवकर होणार, म्हणून मी इथे चीज जे आहे ते असं ग्रेड करून घेत आहे। हे बघा, अशा प्रकारे हे बघा मी सगळं चीज जे आहे ते ग्रेड करून झालेलं आहे। आणि त्यानंतर मी मोठा ब्रेडचा पॅकेट घेऊन आली होती। तुम्ही ब्राऊनवाला येतात तो पण घेऊ शकतात, किंवा हा व्हाईटवाला जो असतो तोही घेऊ शकतात। तर मी आता व्हाईटवाला आणलेला आहे, चुकून माझ्या मुलाकडून आणला गेलेला आहे, तर म्हणून आता त्याचाच उपयोग करून घेते, कारण की मला घाई आहे, आम्हाला 10 वाजेपर्यंत तिथे पोचायचं आहे, म्हणून। तर मी आता याला असं ओपन करून घेते। तुम्ही बघू शकतात की मी एका साईड तवा ठेवून घेतलेला आहे, आणि आता मी इथे ब्रेडला जे आहे ते हे गार्लिक बटर जे आहे ते लावणार आहे। मेल्ट आहे म्हणून ते असं लगेच पसरणार आहे। याला मी ब्रेडला आपण गार्लिक बटर लावून घेतलेला आहे। हां, आणि यामध्ये आपण हे जे ग्रेड केलेलं चीज होतं ते असं लावून घेणार आहोत, पसरवून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपण मी आता चीज पण लावून घेतलेलं आहे। आता इथे हे असं पलटी मारून घ्यायचं आहे, आणि वरून पण थोडंसं हे जे बटर आहे, आपलं गार्लिक बटर जे आहे ते लावून घ्यायचं आहे। तवा पण छान तपलेला आहे, तर त्यामध्ये आपण आता हे ठेवून घेणार आहोत। हे बघा, असं ठेवून घेणार आहोत। तो इथे गरम होत आहे, तोपर्यंत आणखी आपण दुसरे ब्रेड जे आहेत ते बनवून घेणार आहोत। इथे गरम होत आहे, तोपर्यंत आपण इथे दुसरा ब्रेड तयार करून घेऊया। एकावरती आपण गार्लिक बटर लावून घेतलेलं आहे, आणि एकावरती आपण लावणार आहोत चीज असं ग्रेड केलेलं असलं का भरपूर सोपं काम होतं आपलं, जास्त वेळ वाया जात नाही याच्यात। आता हा जो ब्रेड आहे त्याला मी इथे असं पलटी मारून घेणार आहे, आणि वरून परत तोपर्यंत हा ब्रेड जो इथे गरम झालेला आहे त्याला मी असं पलटी मारून देते परत, आणि छान असं आणखी परत त्याला छान क्रिस्पी करून घेणार आहे। आपण
खालची बाजू तर बघितली, पण त्यानंतर वरच्या साईडला पण आपल्याला थोडं बटर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून छान क्रिस्पी होईल. हे बघा अशा प्रकारे हे तर झालेलं आहे. तर आपण याच्याच बाजूला दुसरा ब्रेडही ठेवून घेणार आहोत, जेणेकरून लवकर आपलं काम होणार. बटरवाला भाग आपण खाली करणार आहोत आणि वरून परत याला बटर लावून घेणार आहोत. हा ब्रेड झालेला असेल मोस्ट ऑफली, तर अजून थोडासा क्रिस्पी होऊ देऊया. आणि एका साईडला आपला मस्त असा एनर्जेटिक ड्रिंक, ज्याला आपण चाय म्हणतो, तो चहा पण तयार झालेला आहे. हे बघा दुसरा पण ब्रेड तयार झालेला आहे. आता हे ब्रेड जे आहे ते बघा बघू शकतात की छान असे क्रिस्पी झालेले आहेत दोघं साईडने. तर आपला हा बटर ब्रेड जे आहे ते तयार झालेले आहेत. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. असं दोघंही प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. मी ह्याच उलटणीने काय करणार आहे, त्याला कापून घेणार आहे. जास्त भांडी मला भरायची नाही आहेत, मला वैताग येत आहे जास्त आता, कारण की लवकर जायचं आहे आम्हाला, कामं लवकर संपवायची आहेत. अशा प्रकारे हे कापून घेतलेलं आहे. आणि याच्यासोबत सॉस वगैरे काय काय खातात ग बाई, मला माहिती नाही. सॉस ओके. आणि याच्यासोबत आपण खाणार आहोत सॉस. मी फर्स्ट टाइम बनवलं आहे, तुम्ही सांगा कसं बनलं आहे ते, है ना. असा आपला हा गार्लिक ब्रेड जो आहे असा डीप करायचा आणि असा बघ अमृता खाऊन कसं वाटलं. एकदम मस्त छान झालंय, क्रिस्पी. सुद्धा ट्राय करा तुम्ही पण. ओके हे बघा माझ्या मुलीने, आज आम्ही क्रिकेट खेळायला जात आहोत. तर क्रिकेट खेळण्यासाठी आम्हाला आमचा पांडुरंग काय प्रीमियम काय का ते लीग, ते आम्हाला आज असा टी शर्ट मिळालेला आहे. हा टी शर्ट घालून आम्हाला जायचं आहे खेळायला. माझ्या मुलाची ही तयारी झालेली आहे बघा. हे बघा माझ्या मुलाची पण तयारी झालेली आहे. हजबंडने पण मस्तपैकी टी शर्ट घालून तयार आहेत. आम्हा सगळ्यांना आज क्रिकेट खेळायला जायचं आहे. मुलांचं पण क्रिकेट आहे, माणसांचं पण आहे, बायकांचा पण आहे. तर अशा प्रकारे हे बघा किचनवरती घाण बघू शकतात तुम्ही, पण काय करणार, तुम्हा लोकांना ब्लॉग पण दाखवायचा असतो, म्हणून ही सगळी खटाटोप चाललेली असते. तर आपण भेटूया आता डायरेक्ट टर्फमध्ये.